नाही हिंमत नाही कोणाची. नाही बुवा, हा भाग विनोदाचा भाग वेगळा आहे बघा. नावातच विनोद त्या माणसाचा, म्हणजे जो काय करील तो विनोदच निर्माण होणार त्याच्यात. म्हणजे पान खाल्यानंतर विनोदच निर्माण होणार त्याच्यात, अशी ती ताकद आहे. पण ह्या गोष्टीकडे जाता, कारण आज कार्यक्रमाच्या ज्या गोष्टी आहेत काय त्या गोष्टी संबंधितच बोललं पाहिजे. जर रटाळ ह्या करून कोणत्या गोष्टी माझ्या नाही. पण आपल्याकडनं माझं तर तो हेच की आपल्याकडनं काहीतरी आदर्श घेतला पाहिजे लोकांनी. त्या दृष्टीकडून आपलं भजन व्हायला पाहिजे, नाही का. भजनाबद्दल तिन्ही सुद्धा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे दोन्ही, कारण त्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत. विनोद सदाभाऊ म्हणजे बादशाह रागदारी, लोकेबुवा म्हणजे पहाडी आवाज. तो ह्यो आता काय करता त्या आवाज माहिती, तो बसला होतो देह हो. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे बुवा, की जेणेकरून चांगलं. मग सगळ्या भजनामध्ये नामस्मरणामध्ये किती ताकद आहे. मग सांगितलं त्याने आमच्या लाडूभावाने की आल्यावर त्यांचा आवाज बसला होता, पण जेव्हा सुरुवात माईक हातात पडला त्यांच्या एक सरस्वतीच्या रूपाने आणि पुन्हा त्यांचा आवाज चांगला झाला. हीच ताकद आहे आपण हरिनामाची म्हणतोय. वेगळं सांगायची गरज नाही की नामस्मरण म्हणजे काय. अहो नामदेवाच्या जेव्हा सगळ्यात प्रिय विठ्ठलाचा भक्त कोण असेल तो नामदेव. नामदेवाला देवळात भजन करायला दिलं नाही. नामदेवाला देवळात भजन करायला दिलं, सांगितलं उठ आणि पाटल्या घरात जा. देवळाच्या पाठी जाऊन दगडाचे टाळ घेतले, दगडाचे टाळ बनवलं आणि भजन सुरुवात केलं. त्या हरिनामामध्ये नामस्मरणामध्ये एवढी ताकद झाली की प्रत्यक्ष पांडुरंगाला देऊळ उलट्या फिरवायला लागलं. म्हणजे ही नामस्मरणाची ताकद आहे बघा. आज आम्ही जे तिन्ही बुवा आहेत हे नामस्मरणामुळे तुमच्या समोर आहोत. हा धागा आहे, हा हरिनामाचा धागा आहे. या हरिनामाच्या धाग्यामध्ये ओलेलो आम्ही आहोत, नाही का. म्हणून आधी तुमची सेवा करण्याची आम्हाला सुवर्ण संधी मिळते. हे प्रत्येकाच्या नशिबात नाही का. पण त्या प्रत्येकाने ठरवलं सुद्धा पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, नाही का. म्हणून या ठिकाणी जास्त काय सुरुवातीला बोलत नाही. भजन जेवढं करता येईल तेवढा प्रयत्न करतो. गजनामधून ज्या गोष्टी आहेत नक्कीच बोलीन मी. रूपाचा अभंगाला सुरुवात करतो. किती मिनिटांमध्ये वेळ असा वेळेचा बंधन माका पाळू पाया. कारण मी जर नाही पाळले तर पुढे चलत जातात. आम्ही गोठणकाने एवढं घेतलं नाही. मग लोक म्हणतो वाह त्याला एवढा घेतात माका 1 तास तरी होईल. आता नवीनच काहीतरी घेऊन दिलं मी काय तिसरे ते काय विषयच नाही. ते म्हणतात मी किती आजार बसणार, मी कुठला तो स्थानिक होईल त्यामुळे माझा अधिकार जास्त आहे त्याच्यात. मग आणखी जास्त वाढून द्यावं म्हणतात ते, नाही का. पण वेळेचं बंधन आम्हालाच कळलं पाहिजे सुरुवातीला. याच्या ह्या रूपाच्या अभंगा त्याशी भारी होती. या अगोदर सगळी गाणी म्हणून जातले, म्हणजे दुसरं बुवा जर म्हणण्याच्या अगोदर आपण म्हणून मोकळं व्हायचं. म्हणजे रूपाच्या अभंगाच्या अगोदर म्हणजे गजरामध्ये ज्या गोष्टी करू त्या आता आम्ही रूपावलीच्या अगोदरच करतो. पुढे भजनाच्या अगोदर येतो, नंतर प्रार्थनेच्या अगोदर सगळी गाणी आम्ही म्हणा. चंद्रा बिंद्रा परत तुमचा गायता पाखरा बिकरा ही सगळी गाणी अगोदर. काय माहिती मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. या गोष्टीचं की आम्ही जो आदर्श घेतला पंचरत्नांचा कदमबुवा पांचाळबुवा विलास पाटील बुवांचं भजन आम्ही जवळून ऐकली आहेत, नाही का. म्हणून भजन काय असतं ते आम्हाला नक्कीच माहिती आहे. पण आम्ही आता थोडी बदल त्याच्यामध्ये केला. बदल चांगला बदल असेल तो प्रत्येकाने स्वीकारलाच पाहिजे. पण काही गोष्टी अशा असतात ना की ही भजन आणि रूपाचा बघायचं कळतच नाही की हा गजर कधीचा आहे तो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्या, कारण सगळ्यात आम्ही तिघं बसलोय, तिघांचे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी आहेतच, नाही का. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांवर तो परिणाम होऊ नये. भजन काय आहे या पुढच्या पिढीला पण कळावं, नाही का. ही एक माझी धारणा, माझा वैयक्तिक मत आहे बघा. म्हणून मी गजराच्या अगोदर काही गाणी घेतल्या जी रागाला अनुसरून नसतील ती गाणी नक्कीच मी घ्यायचा प्रयत्न करतो. पण इतर गाणी मी घेतच नाही.
इंद्रायणी ताटी देवाची आळंदी इंद्रायणी ताटी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची इंद्रायणी ताटी देवाची आळंदी सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची सांगू कशी कुणाला कळातल्या जीवाची चिरला वेदनेचा चिरला वेदनेचा मजसाप हृदय रूप 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 पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी